हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट आरो या यूट्यूब चॅनेलमध्ये। आज आम्ही घेऊन आलो एक धमाकेदार व्हिडिओ। भारताचे 5वे धाम म्हणून ओळखले जाणारे बालाजीपुरम मंदिर। हे मंदिर मध्य प्रदेश राज्यामध्ये बैतूल जिल्ह्यामध्ये स्थापित आहे। तिरुपती भगवान बालाजी मंदिराची हुबेहूब प्रतिकृती म्हणजे मध्य प्रदेशमधील बालाजीपुरम मंदिर। तुम्ही बालाजीपुरम मंदिराचे दर्शन घेतले म्हणजे तुमचे साक्षात तिरुपती भगवान बालाजीचे दर्शन झाल्यासारखे असते। चला तर मग तुम्हाला आता घर बसल्या मध्य प्रदेशमधील बालाजी मंदिराचे दर्शन होणार आहे, पण त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघायला पाहिजे। त्या अगोदर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब मात्र करायला विसरू नका। बालाजीपुरम मंदिर हे अतिशय सुंदर असे विलक्षण मंदिर आहे। आज हे मंदिर मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्याची शान बनले आहे। सुरुवातीला हे मंदिर एकर जमिनीवर पसरलेले आहे, जे अफाट हिरवाईने व्यापलेले आहे। या मंदिराचे खास आकर्षण म्हणजे संपूर्ण मंदिर दक्षिण भारतीय स्थापत्य शैलीत बांधलेले आहे। खरं म्हणजे हे मंदिर मध्य भारत प्रदेशातील कदाचित सर्वात सुंदर दक्षिण भारतीय मंदिर आहे। मंदिराच्या आजूबाजूला जिकडे पाहावी तिकडे हिरवळच हिरवळ दिसत आहे, ज्यामुळे या मंदिराला निसर्गरम्य सौंदर्य प्राप्त झाले आहे। आणि आजूबाजूला हिरवेगार पसरणारा एक मोठा कारंजा दिसत आहे। एकंदरीत बालाजीपुरम मंदिराला भेट दिल्याने तुम्हाला केवळ आध्यात्मिक आनंद मिळणार नाही, तर भरपूर मनोरंजन व आत्मिक समाधानही मिळेल। खरोखरच हे मंदिर मध्य प्रदेशातील अशा काही धार्मिक स्थळांपैकी एक आहे, जिथे कोणीही धार्मिक भक्तीमध्ये लीन होऊ शकतो। स्मार्ट आरो या यूट्यूब चॅनेलकडून एक तुम्हाला सल्ला देतो की नक्कीच एकदा शक्य असेल तर या मंदिराला भेट द्या। तुम्हाला साक्षात तिरुपती बालाजी मंदिराची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही। या विशाल मंदिराचे मुख्य देवता अर्थातच रुक्मिणी बालाजी आहेत, परंतु संपूर्ण मंदिराच्या आवारात आणखी 7 छोटी मंदिरे आहेत। त्यापैकी 3 भगवान हनुमान, नवग्रह आणि संत शिर्डी साईबाबा यांना समर्पित मुख्य इमारतीच्या बाहेर आहेत, तर इतर 4 भगवान गणेश, राधाकृष्ण, देवी दुर्गा आणि भगवान शिवशंकर यांना समर्पित मुख्य इमारतीच्या संकुलात आहेत। बालाजीपुरम मंदिर अंदाजित 111 फीट उंच व जवळजवळ 10.5 एकर मध्ये पसरलेले आहे। इथे एक खूप विशेष बाब पाहायला मिळते, ती म्हणजे शेषनाग देवतेची मोठीच्या मोठी गुफा। ही गुफा जवळजवळ 500 मीटर लांब लचक आहे। शेषनाग गुफामध्ये शक्यतो पाणी भरलेले असते, परंतु यावेळेस पाण्याचे प्रमाण कमी दिसत आहे। इथे आपणाला भगवान भोलेनाथाचे संपूर्ण कुटुंब शिव परिवाराचे दर्शन घडते। त्यानंतर थोडे पुढे गेल्यानंतर त्रिदेवी विराजमान झालेल्या दिसतात। शेवटी आपण शेषनागाच्या शेपटीकडून बाहेर पडतो। मग या बालाजीपुरम मंदिराला कसे जायचे, तर मुळात हे मंदिर मध्य प्रदेश राज्यामध्ये बैतूल जिल्ह्यातील रेल्वे स्थानकापासून फक्त 8 किलोमीटर अंतरावर आहे। बालाजीपुरमला जाण्यासाठी बैतूल स्टेशनवरून टॅक्सी किंवा ॲटो सहजरित्या मिळू शकतात। मंदिर व्यवस्थापन ही निवासासाठी खोल्या उपलब्ध करून देते।
तेव्हा ज्यांना शक्य आहे त्यांनी या मंदिरास अवश्य भेट देऊन कमेंट्स बॉक्समध्ये मंदिराबाबत कमेंट्स करून सांगा की तुम्हाला हे मंदिर कसे वाटले। परंतु ज्याला या मंदिराला जाणे शक्य नाही त्यांनी मात्र स्मार्ट आरोही यूट्यूब चॅनेलवरील या मंदिराचे सर्व व्हिडिओ पाहून या मंदिराची अधिकाधिक माहिती जाणून घेऊ शकता। चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटू बालाजीपुरम मंदिराच्या आणखी एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत टाटा, बाय बाय, नमस्ते आणि राम राम मंडळी।